काल दक्षूचं 9 मंथचं व्हॅक्सिन होतं. तसं तर मागच्या बुधवारीच तो 9 महिन्याचा पूर्ण झालाय. पण सिस्टर म्हटल्या होत्या 9 महिने झाल्याच्या नंतर 1 दिवस तरी वरती झाला पाहिजे तरच आपल्याला हे व्हॅक्सिन देता येतं. म्हणून आम्ही काल गेलो होतो. पण त्याआधी ना ही सकाळच्या अंघोळीच्या आधीची गोडगोड स्माईल होती. कधीही मी दक्षूला अंघोळ घातली ना पहिलं तर त्याला झोपी लावत असते, पण आज ना मी त्याला तसंच आवरलं होतं. आता आमच्या घरापासून 2-3 गल्ल्या ओलांडल्या की लगेच सरकारी दवाखाना आहे. मग तिथेच मी पायी गेले होते. सकाळी 11:15 वाजता गेले होते आणि शौर्य सुद्धा स्कूलमध्ये होता. यावेळी दक्षूला दोन्ही हातांना आणि एका पायाला असे इंजेक्शन होते. आतमध्ये तर तो इतका जास्त रडला. मग बाहेरून त्याला थोडंसं शांत केलं. तिथे थोड्या वेळ थांबले आणि घराकडे निघाले. आता जेव्हा कधी मी बेबीला व्हॅक्सिन देते ना तेव्हा घरी आल्यावरती मी असं बर्फाने शेकवत असते. तसं सिस्टर ह्यावेळी बोलल्या होत्या की त्याला काही त्रास होणार नाही ह्यावेळी. पण तरी सुद्धा मी वाटीमध्ये असा बर्फ करून ठेवला होता. तो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याची गाठ मारली जेणेकरून मग त्याचा पाय ओला होणार नाही आणि मग वरती कपड्याने गुंडाळून मग त्याचा पाय शेकवला. याने ना खूप जास्त आराम पडतो. जेव्हा कधी त्याला व्हॅक्सिन दिले ना तेव्हा मी त्याला हे असंच करायचे. नंतर त्याच्यासाठी मी सॅरेलॅक बनवलं. आता सॅरेलॅक कसं बनवते ना ह्याचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती आपल्या अपलोड होणार आहे. सो तुम्ही असेच कनेक्ट राहा. आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.